या सृष्टीच्या प्रलयकाली तो मृत्यू पावत नाही, म्हणजे तो चिरंजीव होऊन जातो. त्यासाठी ते ज्ञान तू संपादन कर. म्हणून ते ज्ञान यज्ञ सांगत असताना ज्ञानोबाला सांगतात, भगवंती अर्जुनाला सांगतात की ते ज्ञान यज्ञ सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे आणि बाकीची जी यज्ञ आहेत ना ते निरर्थक यज्ञ आहे. निरर्थक हे सांगत असताना ज्ञानोबाला प्रमाण देऊन सांगतात की ते एक वाचवणी आहे, ते एक वाचवणी आहे, भव स्वर्गादी ज्ञानी तू अज्ञान ऐश्वर्य निश्चय कर. हे सांगत असताना भगवंत अर्जुनाला सांगतात की ते एक वाचवणी, ते एक वाचवणी म्हणजे काय, त्या अध्यात्म ज्ञाना वाचून, ते एक वाचवणी म्हणजे त्या अध्यात्म ज्ञाना वाचून ही जी भव स्वर्गादी ज्ञानी आहे किंवा संसार उपयोगी ज्ञानी आहे ती ज्ञानी कशी आहे तर ती निरर्थक ज्ञानी आहे. या ज्ञानाच्या योगाने माझी प्राप्ती होत नाही. मग कोणत्या ज्ञानाच्या योगाने प्राप्ती होते, त्या ज्ञान योगाच्या द्वारेच माझी प्राप्ती होते. कसं म्हणा तर तुम्हाला एक बाकीचं छोटंसं उदाहरण सांगतो. मोर बघितलं आपण सगळ्यांनी, मोर आपल्या गावामध्ये भरपूर मोर आहेत, मोर बघितलोय आपण आणि त्या मोरांच्या अंगावर पिस आहे की पिस 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 आपण घरामध्ये आणतो, आपल्या पोथीमध्ये ठेवतो, पुस्तकामध्ये ठेवतो, पिस आहे की नाही. आणि त्या पिसावर डोळे आहेत की बघा, डोळे डोळा काय, प्रत्येक पिसावर डोळा आहे, प्रत्येक पिसावर डोळा आहे. त्या पिसातल्या डोळ्याला, त्या पिसातल्या डोळ्याला दिसते का हो, दिसते का त्या पिसावर जी डोळे आहेत त्या डोळ्याला दिसते का, त्या पिसावरील डोळ्याला दिसत नाही. डोळे आहेत पण त्या पिसावरील एकाही डोळ्याला दिसत नाही. तसं हे जे ज्ञान आहे भव स्वर्गातील ज्ञान आहे, परंतु त्या ज्ञानाच्या योगाने माझी प्राप्ती होत नाही. मग माझी प्राप्ती कशाने होते तर त्या आत्मज्ञानाच्या योगाने. मग ते जे आत्मज्ञान आहे ते तू संपादन कर. यासाठी ज्ञानोबाला ज्ञानोबाला प्रमाण देऊन सांगतात, मोरांच्या अंगी असोसे तिसे हाती डोळेसे परी ती एकली दिदी नसे तैसे दिला. एक काही पिसाळा दिसत नाही. डोळे तर आहेत परंतु एकाही पिसाळा दिसत नाही, कुण्याच पिसाळा दिसत नाही. मग तशी डोळे काय कामाचे आहेत, ज्या डोळ्याला दृष्टीच नाही ती डोळे काय कामाचे आहेत का. तसं भगवंत अर्जुनाला सांगतात, ज्या ज्ञानाच्या योगाने माझी प्राप्तीच होत नाही ते ज्ञान काय कामाचं का, ते ज्ञान अजिबात कामाचं नाही. बर ठीक आहे. पुन्हा भगवंत काय करतात, आणखी एक उदाहरण देऊन सांगतात. एखादा मृतात्मा आहे, मृतात्मा म्हणजे मेलेला जीव आहे. त्या मेलेल्या आत्म्याच्या पोटामध्ये एक अणु रेणू एवढी मोठी, अणु रेणू एवढी, अणु एकदम लहान कण त्या मृतात्म्याच्या पोटामध्ये त्या संजीवनी मुळा, संजीवनीची मुळा जी मृतात्म्याला जिवंत करते ती जर त्या मृतात्म्याच्या पोटात टाकली, किती होतात, एकदम लहान मुळीचा कण त्या मृतात्म्याच्या पोटात टाकला की तो मृतात्मा काय होतो, जिवंत होतो. बरं, असं त्या मृतात्म्याच्या तोंडामध्ये गाडी भरून नव्हे, ट्रॅक्टर भरून नव्हे, ट्रकाच्या ट्रका जरी टाकून उठली तर तो मृतात्मा जिवंत होईल का, होईल का, तो मृतात्मा जिवंत होईल का. आपण त्याच्यावर किती जरी लाकडं ओढली तर तो मृतात्मा ज्या न्यायाने जिवंत होऊ शकत नाही. त्यासाठी ती कर्म अणुरेणू परमाणु संजीवनी घातलं तर तो जिवंत होतो. त्या न्यायाने परमाणु
ज्ञान झालं तर माझी प्राप्ती होते. काय म्हणतो मी अर्जुनाला काय म्हणतात देव भगवंत म्हणतात की परमाणु एवढी जरी संजीवनी मूळ जसं मरतात्म्याच्या तोंडामध्ये घातली की तो जिवंत होतो, पण गाणी म्हणून लाकडं जरी म्हटली तरी तो जिवंत होऊ शकत नाही. त्या न्यायाला अध्यात्म ज्ञानावाचून माझी प्राप्ती होते, म्हणजे भगवंताची प्राप्ती होते. हे सांगत असताना ज्ञानोबा प्रमाण घेऊन सांगतात परमाणु एवढे संजीवनी मूळ जोडे तरी बहु काय गाळ भरणे. गाळच्या गाळावरून जरी लाकडं टाकली तर त्याचा काय उपयोग आहे नाही. तसं हे जे भवसर्गादी ज्ञान आहे किंवा संसाररूपी ज्ञान आहे त्याच्यानं माझी प्राप्ती होत नाही अर्जुना, तर त्याच्यासाठी काय पाहिजे आत्मज्ञानच पाहिजे. त्या आत्मज्ञानाच्या योगानंच माझी प्राप्ती होते. म्हणून तू ते आत्मज्ञान संपादन कर आणि ते आत्मज्ञान कोणाकडून संपादन कर त्या सगळं करून संपादन पुढे चालून सांगत असतात.